नमस्कार सगळ्यांना, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओची सुरुवात सकाळीच केलेली होती. सकाळी मस्त गरम गरम चहा घेतला उठल्यानंतर आणि इकडे मम्मीची देवपूजा वगैरे सगळं झालेलं होतं. स्वयंपाकाची तयारी वगैरे लागली होती मम्मी, आणि तिनं मस्त बटाटे वगैरे उकडायला टाकले होते. कारण की ना तिला म्हटलं आज म्हणजे लहानपणी आहे ना आमची बटाट्याची एक फेवरेट भाजी होती, ती कर म्हणून तिला म्हटलं होतं. मस्त मग तिने बटाटे वगैरे उकळून घेतले होते आणि बाकी तयारी केली होती. आणि भाजी मीच टाकणार होते. आणि इकडे पिया आणि आर्यनचा सकाळचा खेळ सुरू होता, म्हणजे सामान वगैरे काढून अंघोळ्या वगैरे बाकी होत्या दोघांच्याही. आणि आज पियाची ना मी केस कट करून आणणार होते, कारण की खूप गरमी आहे आणि तिला घाम वगैरे येऊन ना जरा घामोळ्या वगैरे आलेल्या आहेत तोंडाला डोक्याला वगैरे. त्यामुळे म्हटलं थोडे केस बारीक करू अजून तिचे. आणि हे यांचं दोघांचं सुरू होतं इकडे. आणि मम्मीनं पोळ्या वगैरे करायला पीठ वगैरे भिजवून ठेवलेलं होतं. आणि ही बटाट्याची जी भाजी आहे ना खूप साधी सिंपल आहे, खूप सामान वगैरे नाही लागत. बेसिक आपलं कांदा वगैरे आणि हिरवी मिरचीची पेस्ट, अद्रक लसूणची पेस्ट आणि कढीपत्ता, कोथिंबीर एवढंच सामान लागतं. जास्त काही सामान लागत नाही. खूप साधी सिंपल बनवायलाही आहे आणि सामानही लागत नाही. खूप लवकरही होते, पण खरंच खूप टेस्टी म्हणजे छान लागते. आणि आम्ही लहान होतो ना तेव्हा कुठे बाहेर वगैरे जाताना वगैरे ना मम्मी अशी भाजी वगैरे बनवायची आमच्यासाठी. किंवा मग चतुर्थी वगैरे असली ना तर उपवास वगैरे सोडवायला अशी बटाट्याची भाजी, पुऱ्या, खीर वगैरे असं करायची मम्मी आम्हाला. आणि आज खूप दिवसांनी खावीशी वाटली तशी भाजी, म्हणून मम्मीला म्हटलं अशी भाजी करू आपण. मग इकडे कांदा वगैरे ना मी परतायला टाकलेला होता, म्हणजे मोहरीची आणि जिऱ्याची फोडणी वगैरे देऊन, कढीपत्त्याची फोडणी देऊन ना कांदा परतायला टाकायचा. आणि लवकर मऊ होण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. कमी गॅसवर परतू द्यायचा कांदा वगैरे, म्हणजे सगळा इव्हनली असा लाल होतो. नाहीतर मग थोडं काही करपतो आणि काही कच्चाच राहतो, म्हणून कमी गॅसवरच असा मस्त लाल होऊ द्यायचा. आणि नंतर हिरवी मिरची, लसूण, अद्रक एकत्र बारीक कुटून घेतलेले, मिक्सरमध्ये नाही काढलेले. आणि ती मिक्सरची टेस्ट वेगळी लागते आणि कुठल्यानंतर वेगळी टेस्ट लागते, म्हणून कुटून घेतले. आणि मग मस्त असं याच्यामध्ये परतून घेतलं कांद्यामध्ये ते. आणि त्याच्यानंतर हळद वगैरे टाकायचं त्याच्यामध्ये. आणि बाकी दुसरे मसाले टाकायची काही गरज नाही पडत, म्हणजे खूप असं चटपटीत जे मसाले आपल्याला राहतात ना ते नाही टाकायचे, एवढंच टाकायचं. कधी मॅगी मसाला जो भेटतो ना तो टाकला तरी चालतो, पण मला तरी अशी सिंपल वगैरेच आवडते म्हणून असंच केली होती. आणि खूप छान लागते. तर हे सगळं व्यवस्थित परतल्यानंतर ना याच्यामध्ये जे उकडून घेतलेले बटाटे आहेत ना ते चॉप करायचे, म्हणजे अनइव्हन कसेही केले तरी चालतात. आणि मग ते टाकायचे. थोडेसे स्मॅश करून टाकले ना तरीही चालतात, म्हणजे थोडे कैच्या असे चॉप करायचे, फोडी करायचे, आणि काही थोडेसे स्मॅश करायचे हलक्या हाताने आणि ते टाकायचे. जेव्हा मासे त्याच्यातच हलवताना बारीक केले ना तरीही चालतं. आणि थोडा वेळ ठेवायचं. याच्यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कुट्टा वगैरे टाकला ना तरीही चालतं, मी काही टाकला नव्हता, तो टाकला तरीही चालतं. आणि बटाट्याची भाजी ही पुरीबरोबर, पोळीबरोबर, कशाबरोबर ना खूप मस्त लागते. खूप सिंपल आहे पण खूप टेस्टी लागते. आणि आता भाजी वगैरे ना झालीच होती, थोडंसं झाकण ठेवलेलं होतं मी एक वाफ काढण्यासाठी. आणि मग मस्त अशी भाजी तयार झाली होती. आणि जी म्हणजे कढईला वगैरे जो बटाटा खाली राहतो ना खरपूस होतो, तो तर अजूनही चांगला लागतो, खूप छान लागतो तो कांदा आणि तो बटाटा जो लागतो तो. आता इकडे भाजी वगैरे झालेली होती, मम्मी पोळ्या वगैरे करायला लागलेली होती, रस वगैरे करणार होती आज. आणि इकडे मग हे दोघं कार्टून आहेत ना आंबे खात बसले होते. आणि यांना आंबे असे म्हणजे चोखून खायला आता शिकवले आजीने त्यांच्या, तर मस्तपैकी खात होते. आणि घरचे आंबे भरपूर आहेत यावर्षी तर मुलांना खायला, यावर्षी आलेले भरपूर. पण आता मज्जा. नाहीतर मग काय होतं ना यावर्षी आंबेही खूप आलेत, त्यामुळे आंबे बाजारातही चांगले अवेलेबल आहेत आणि घरी आलेले आहेत, म्हणून मुलांना खायला वगैरे भरपूर आंबे आहेत. आता इकडे आंघोळ वगैरे आवरून घेतलं होतं, तोपर्यंत मम्मीचा स्वयंपाक झाला होता, म्हणजे पोळी, रस वगैरे केलं होतं, पापड वगैरे तळले होते थोडेसे मुलांसाठी. आणि ह्याचे केस कट करायचे तर मी काही तेल वगैरे लावलं नव्हतं ह्याला, हे थोडेसे विस्कटलेले दिसत आहेत तुम्हाला. पण आता जेवण वगैरे मस्तपैकी आमचं झाल्यानंतर केस कट करून जाणार होतं. तर यांचं हे दोघांचं बोलणं सुरू होतं की रस खायचा, असं करायचं तसं करायचं. नंतर मीही जेवण करून घेणार होते. तिघांनी मस्त जेवण वगैरे केलं. आणि तुम्ही या जेवायला. आणि यावेळी खूप आंबे चांगले भेटतात, म्हणून ना एक दिवस 8 रस आहे, मुलांना आवडतो म्हणून ही. मग दुसरे फ्रूट्स वगैरे चांगले बाजारात येत नाहीत, एकतर आंबे, केळी
आणि ॲपल वगैरे भरपूर म्हणजे चांगले नाही आहेत, बऱ्यापैकी ते खराबच निघतात आणले तरी. त्यामुळे मग काही आणत नाही मी खूप ॲपल वगैरे. तर फक्त आंबे वगैरे, नारळ पाण्यातही नारळ म्हणजे पाणी खूप कमी निघते, त्यामुळे तेही खूप नाही आणण्यात येत, चांगले घेतले तर आणण्यात येतात. आणि इकडे मी आता जेवायला सुरू केली होती. जेवण वगैरे झाल्यानंतर ना मी हिला आवरून घेतलं, केस वगैरे थोडे विंचरलीचे आणि आम्ही पार्लरला चाललो होतो. आता जवळच पार्लर होतं म्हणून काही ऊन होतं तसं, पण खूप लांब नव्हतं, 1-2 मिनटाच्या अंतरावर. म्हणून म्हटलं चला आत्ता दुपारी जाऊ, कारण की नंतर मग आंघोळ वगैरे तिला आल्यावर घालायची होती, मग संध्याकाळी वगैरे ना खूप गर्दी राहते कधी कधी पार्लरला म्हणून. आणि इकडे समोर चालली होती. आता केसच्या आधीच कट केलेले होते पण खूप लवकर वाढतात केस मुलांचे आणि गरमीही खूप आहे, म्हणून मग आम्ही म्हटलं चला थोडी कट करूयात. आणि नंतर इकडे आम्ही आल्यावर थोडंसं दीदी आलेलं नव्हतं त्या पार्लरच्या ताई, म्हणून थोडंसं 1-2 मिनटं थांबले होते त्यांनी ते येईपर्यंत. तर हिला एक बटरफ्लाय दिसलेलं, तर ते बटरफ्लायसोबत तिचं बोलणं वगैरे सुरू होतं. तर खुश झालेली. आणि इकडे ना खेळण्याचं दुकान होतं, मग तिचं सुरू होतं मम्मा हे घेऊ आपण, ते घेऊ म्हणून. मग तिला म्हटलं आपण आधी केस कट करू आणि मग नंतर काय हवंय ना तुला ते घेऊ. आता मुलांकडे सगळ्या गोष्टी असतात, पण त्यांना डबल घ्यायच्या असतात. मग इकडे मग ताई आलेल्या होत्या, आम्ही पार्लर वगैरे जाऊन बसलो. आणि हे ना आधी खूप रडायची पिया, म्हणजे असं केस वगैरे कट करताना किंवा बाहेर कुठे गेलं, पण आता ना थोडीशी सोशल झाल्यासारखी झाली आहे ती, तर रडत वगैरे नाही, एन्जॉय करते बाहेर गेल्यावर वगैरे. मग मस्त असं केस कट करायला सुरू केली. आणि ताई त्या पार्लरवाल्याने खूप म्हणजे अशा हे होत्या बोलायला वगैरे, त्यामुळे तीही खूप लवकर ॲडजस्ट झाली आणि मस्त बसली होती तिकडे. मग मस्त त्यांनी पहिले ना ते कट हे टाकून घेतलं, तिला जे कवर वगैरे आहे ते केस वगैरे विंचरून घेतली. आणि केस कट करायच्या म्हणजे आधी ते आता आणलं होतं त्यावेळेस असं वाटत होतं की चला केस कट करायचे, केस कट करायचे. पण खरं तर ना केस कट करायलाच नको वाटतं, मलाच नको वाटतं, कारण की छान दिसतात मुलींना असे लांब केस. आणि सुंदर म्हणजे पोनी वगैरे घातली ना किंवा 2 अशा जिट्टू वगैरे बांधले ना खूप सुंदर दिसतात. आणि तसे तिचे 2 जिट्टूच असतात पियाचे, पण रात्री वगैरे सोडावं लागतं त्यांना, अशात गरमी खूप आहे म्हणून ना त्रास होऊ लागला तिला. थोडंसं डोकं वगैरे म्हणजे घाम वगैरे मुडायचं ना केसांमध्ये, तर थोडं खाजवत होती. म्हटलं जाऊ द्या, तर दिसण्यापेक्षा तिला कम्फर्ट नाही कम्फर्ट येणं महत्त्वाचं आहे. केस अजून वाढून जातील, अजून पावसाळा वगैरे आल्यानंतर मग नाही कट केले तरी चालतील, म्हटलं कट करून टाकू. मस्त असं कट करायला सुरू केलं. आणि मी इकडे व्हिडिओ बनवत होते, तर तिला व्हिडिओमध्येच पाहायचं होतं सारखं सारखं, की हा मम्मा व्हिडिओ बनवतीये ना, तर मग व्हिडिओमध्येच पाहायचं मग. तर फायनली आहे ना आमचा मस्त असा हेअरकट करून झाला होता. आणि छान त्यांना कोऑपरेट केलं होतं पियाने, आणि हल्ली वगैरे नाही खूप किंवा रडली नाही ना, त्यामुळे मस्त लवकर हेअरकट झालं. 10-15 मिनटात त्यांनी मस्त छान केस कट करून घेतले आणि नंतर सेट करणार होत्या. आता घरी गेल्यावर आहे ना तिचं वॉश करायचे होते हेअर, कारण की केस कट केल्यावर आहे ना खूप बारीक केस पडतात आणि टोचतात, म्हणजे दिवसभर टोचत राहतील तिला आणि रात्री टोचतील म्हणून अंघोळ घालणार होते. पण तरी त्या काय म्हटल्या, एकदा मी सेट करून देते केसं, म्हणजे तुम्हाला प्रॉपर दिसेल की हेअर कट कसा आहे म्हणून. आणि मग त्यांनी ना मस्त असे सेट वगैरे करून दिले आणि तिलाही छान वाटत होतं, मस्त एन्जॉय करत होती. नाहीतर आधी छोटी होती ना तेव्हा पार्लरमध्ये वगैरे किंवा कुठेही गेली ना तर रडायची, पण आता मस्त सोशियल झाली होती.
तर काही रडत वगैरे नाही, कॉपरेट करते बऱ्यापैकी लोकांना. मस्त सेट वगैरे करून दिले त्यांनी आणि सेट वगैरे केल्यानंतर आहे ना, मस्त ते बँग्स वगैरे समोर काढलेले होते. पहिलेच होते, पण त्यांनी छान व्यवस्थित अजून तिला म्हणजे लेव्हलमध्ये वगैरे करून दिले आणि छान 2 पिनाही तिला गिफ्ट म्हणून दिल्या होत्या. मस्त इकडे त्यांना बोलत होती ती आणि मग आम्ही घरी वगैरे गेलो आणि व्हिडिओ मी इथेच थांबवते आता. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा आणि चॅनलला शेअर करा. तोपर्यंत बाय.